पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी साजरी होत आहे. 300 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ही शताब्दीला विवेक महत्त्वाचा आहे. आपल्यासोबत सभापती जरी असले तरी अहिल्यादेवी होळकर यांचे ते वंशज आहे. रामशिंद सर, शिंदे सर, काय वाटतं 300 जयंती मोठ्या थाटात साजरी करताय? आपण जसं म्हटलं तसं अहिल्यादेवींचं हे जन्मगाव आहे. दरवर्षी जयंती होते, परंतु या वर्षीची जयंतीचं वेगळं महत्त्व आहे. 300वी जयंती आहे आणि ही जयंती वेगवेगळ्या कारणाने अतिशय विशेष अशी जयंती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं हे त्रिशताब्दी जन्मवर्ष आणि जन्मगाव असल्या कारणानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि सर्व मंत्रिमंडळातील सदस्य या ठिकाणी आले. मंत्री परिषदेची बैठक घेतली. ती देखील महाराष्ट्रातली ग्रामीण भागातील पहिली बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये अहिल्यादेवींनी त्यांच्या कालखंडामध्ये जो तीर्थस्थळांचा विकास केला त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातल्या तीर्थस्थळाला 5,500 कोटी रुपयाची मान्यता दिली आणि चोंडीचं देखील जो विकास आराखडा होता त्याला देखील 681 कोटीला मान्यता दिली. 28 तारखेला त्याचा शासन निर्णय देखील निर्गमित केला. आणि हे विशेष अशी त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे. आणि दुसरं विशेष असं आहे की एका गावात, छोट्या गावात मंत्री परिषदेची बैठक काय होते, त्याच गावात एका महिन्याच्या आत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येतात. म्हणजे एका महिन्यात दोनदा, आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते येत आहेत. या अर्थाने ही जयंती अतिशय महत्त्वाची. ही राज्यभर जयंती यावर्षी होती आहे आणि देशभर देखील होती आहे. आज देखील माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी भोपाळला मोठं संमेलन घेत आहेत. वेगवेगळ्या राज्यामध्ये मुख्यमंत्री सहभागी झालेले आणि म्हणून अशा पद्धतीनं ही त्रिशताब्दी अहिल्यादेवींची संपूर्ण देशभर होत असताना आपल्याला दिसतंय. अहिल्यादेवींच्या कार्यकाळामध्ये जे कामं झाली असतील, रस्ते असतील, अन्नछत्र असतील, त्याचबरोबर धर्मशाळा असतील, मंदिराचा जीर्णोद्धार, जतन, संवर्धन केलेला असेल, याच धर्तीवरती आज तागायत त्यांचा आदर्श हा राज्य सरकार, केंद्र सरकारच्या समोर आहे. आणि म्हणूनसाठी गुड गव्हर्नन्स या नावाखाली निश्चित स्वरूपामध्ये अहिल्यादेवींचा आदर्श मानूनच राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार चालतं आहे आणि तो येणाऱ्या पिढीला देखील आदर्श राहिला पाहिजे. या दृष्टिकोनातून चोंडी विकास आराखडा देखील 681 कोटी रुपयाचा मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या वातावरणामध्ये वातावरणाचा, निसर्गाचा देखील पाठिंबा कसा आहे की मे महिन्याच्या कालखंडामध्ये टँकर, रोजगार, चारा, पिण्याचं पाणी, अशा सगळे प्रश्न आपण मीडियामध्ये चालवतो, प्रिंट मीडियामध्ये चालवतो. सगळ्या लोकांच्या तोंडात तेच असतं की आमच्याकडे पाणी नाही, टँकर नाही. पण अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जन्मवर्षाच्या निमित्तानं चोंडीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस झालाय. देशभरामध्ये बहुतेक अशी स्थिती आहे. आपण बघितलं असलं की सीना दुथडी वाहते आहे. आता या कार्यक्रमावर देखील पावसाचं सावट आहे, त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ शकला नाही. काही अंशी अहिल्या भक्तांची गैरसोय देखील झालेली आहे त्याच्याबद्दल. आणि म्हणूनसाठी निसर्गाने देखील हा उत्सव साजरा केलेला आहे असं चित्र आहे. दरवर्षी जयंती दिवशी अहिल्या भक्त येतात. यावर्षी आदल्या दिवशीच यायला सुरुवात झाली असं आपण पाहिलं असेल. बाहेर बी मोठा उत्साह आहे. आणि म्हणून महाप्रसाद असेल, कीर्तन असेल, मी सकाळी 5 वाजताच अभिषेक केला असेल, रात्री फटाक्यांची आतिषबाजी झाली. अशा सगळ्या वेगवेगळ्या कारणांना वेगवेगळ्या इव्हेंट्स करून ही जयंती उत्सव अतिशय मोठ्या वातावरणामध्ये सुरू आहे. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री थोड्याच वेळात चोंडीमध्ये पोहोचतील. अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव, यांचं काम हे सांगायची गरज नाही, परंतु ज्या दर्जाचं त्यांचं काम आहे त्या दर्जाचं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं आणि एवढा उशीर लागला खंत वाटते, कारण ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे झालं नाही. निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील मान्यता देत असताना आणि मंत्री परिषदेच्या नंतर प्रेसला ॲड्रेस करत असताना हेच सांगितलं की हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आम्ही राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी उभारणार आहोत. पण मला असं वाटतं की गेल्या 25 वर्षापूर्वीच्या कालखंडाच्या अगोदर देखील अहिल्यादेवींची कामं होती, अहिल्यादेवींचा आदर्श होता. परंतु जाणीवपूर्वक म्हणायचं का अनावधानाने म्हणायचं, दुर्लक्षित राहिलेलं हे तीर्थक्षेत्र होतं, हे गाव होतं. मी या गावचाच आहे. शिंदे परिवारातच जन्म घेतला आहे. माझं शिक्षण देखील इथंच झालं आहे, जन्म देखील इथंच झाला आहे. पण या गावाला कुठंही रस्ता नव्हता, एक सिमेंटचं घर नव्हतं. पण या अलीकडच्या 30 वर्षाच्या कालखंडामध्येच
हे गाव देखील प्रकाश झोतत आलं. त्या अहिल्यादेवीचं त्यावेळेस देखील जन्मगाव होतं, नंतर देखील जन्मगाव होतं. आणि तत्कालीन मंत्री, ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे ज्यावेळेस इथे आले, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेब आले, तेव्हापासून या गावाच्या विकासाला सुरुवात झाली. आता ते सर्वोच्च स्थितीमध्ये पोहोचताना आपल्याला दिसतं, एवढा मोठा विकास आराखडा पोहोचतोय. आणि म्हणून निश्चित कधीतरी मनाला वाटतं की जर 300 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, तर 300 वर्षापासून इथं एवढं म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाचा विकास केला, पंढरपूरला मोठा वाडा बांधला, जेजुरीचा गड बांधला, गयाला मोठं मंदिर बांधलं, आणि सगळा विकास जर अहिल्यादेवींनी केला असेल तर या ठिकाणचा का झाला नाही? कारण अहिल्यादेवींची राहणी साधी होती आणि त्यांचं जो पुण्यकर्म काम होतं, त्यांचं आपण जर चरित्र किंवा सगळं वाचलं तर आपल्याला जाणवतं. पण नंतरच्या कालखंडामध्ये त्या सरकारने लक्ष देणं आवश्यक होतं, परंतु दुर्दैवाने दिलं गेलं नाही. आता झालं गेलं विसरून आहे त्या प्राप्त परिस्थितीत आता लक्ष दिलंय आणि ते करून घेण्याची जबाबदारी आता भाग्य म्हणा का योगायोग म्हणा, मी त्या परिवारातला आहे आणि मी महाराष्ट्राचा सभापती आहे. आणि मी विकास आराखडा जसा सादर केला तसा राज्य सरकारने, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, मंत्री परिषदेने मंजूर केला. आता माझं कर्तव्य ठरतं की त्याचा पाठपुरावा करून चांगल्या दर्जाची, उत्तम दर्जाची कामं करून घेणं, वेळेत करून घेणं, वेळेत पैसे उपलब्ध करून सरकारकडून घेणं हे माझंही कर्तव्य ठरतं. त्याच्यामुळं आता हा योगायोग म्हणा का भाग्य म्हणा का नेतृत्वाचा माझ्यावर असलेला आशीर्वाद म्हणा, या सगळ्या गोष्टींनी आता मात्र चोंडी विकासापासून थांबणार नाही, हे मात्र निश्चित आहे. विकास साधणार नाही, पण याच्यामध्ये एक प्रश्न आहे. त्यांचं पॉलिटिकल कमांड म्हणा किंवा जे कामं केली जलसंधारण असू दे, तर यांना कुठेतरी पाठ्यपुस्तकामध्ये यायला पाहिजे की त्या प्रमाणात यायला पाहिजे या पुढल्या काळामध्ये? मला असं वाटतं की यापूर्वी कधीतरी पाठ्यपुस्तकामध्ये अहिल्यादेवींचा धडा होता, परंतु अलीकडे नाही आहे. पण आता ज्या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या ज्या दिशेने मुवमेंट आहेत, आता संपूर्ण देशभर जर हा उत्सव साजरा होत असेल तर निश्चित स्वरूपामध्ये अहिल्यादेवींचा इतिहास येणाऱ्या पिढीपुढं आणण्यासाठी विद्यार्थ्यांना हा इतिहास समजला पाहिजे, या दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करेल याची मला खात्री आहे. विकास होत राहील, विकास होत असतो, परंतु 300 वर्ष का झाला नाही अशी खंत आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये सरकार अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास पुस्तकामध्ये आणेल असा विश्वास श्री रामचंद्र यांना वाटतोय. जर्नलिस्ट हेमंत बागुलसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर.